महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादापासून महाराष्ट्रातली कुस्ती जी वादात सापडली त्यामध्ये अनेक नवीन पैलू वादाचे समोर येतात। यामध्ये महाराष्ट्र केसरी हे एका वर्षामध्ये 4 पैलवान महाराष्ट्र केसरी होत आहेत अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केला। आणि हे आरोप करत असताना आता कुस्ती सुधार चळवळ एक प्रकारे चंद्रहार पाटील उभारू इच्छित आहेत। आपल्यासोबत चंद्रहार पाटील, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे या महाराष्ट्र केसरी बाबत आणि पुढची काय भूमिका आहे? आज खरं तर भारत देश वन नेशन वन इलेक्शन ह्या दिशेने चाललेला आहे। महाराष्ट्रामध्ये खरं महाराष्ट्राची जी संस्कृती म्हणतो आपण, हा कुस्ती हा खेळ एक पारंपरिक खेळ आहे आपला। आणि त्या कुस्ती खेळाची हेळसांड जी आज चालू आहे, 2025मध्ये 4 महाराष्ट्र केसरी आज ह्या संघटनेच्या वादामुळे तयार होणार आहेत। 2024चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आहे, जो 25मध्ये झाला। मार्चमध्ये ज्या स्पर्धा होणार आहेत कुस्तीगीर परिषदेच्या, तो 2024चा ऑन रेकॉर्ड म्हणजे रेकॉर्डचा 2024चा महाराष्ट्र केसरी 25मध्ये होणार आहे तो। आणि 2025चे 2 महाराष्ट्र केसरी परत डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहेत। म्हणजे एका वर्षामध्ये 4 महाराष्ट्र केसरी आज या संघटनेच्या वादांमुळे तयार होणार आहेत। त्याचबरोबर ग्रीको रोमनचा महाराष्ट्र केसरी असेल, महिला महाराष्ट्र केसरी, कुमार महाराष्ट्र केसरी, युवा महाराष्ट्र केसरी, ह्या महाराष्ट्र केसरी जी हेळसांड चालू आहे, खरोखर ज्या नावाला एक वलय होतं, एक वजन होतं महाराष्ट्र केसरी नावाला, ह्या दोन संघटनेच्या वादामुळं ह्या वलयाचं कुठंतरी हेळसांड चाललेली आहे असं माझं डबल महाराष्ट्र केसरी म्हणून मत आहे। कुठंतरी हे थांबलं पाहिजे। 4 महाराष्ट्र केसरी जर तुम्ही एका वर्षात करत असला तर ह्या महाराष्ट्र केसरी पदाची किंमतच राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये। म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वांनी आज मान्य करा, पृथ्वीराज मोहोळ हा 2024चा महाराष्ट्र केसरी झालेला आहे। आणि 2025च्या डिसेंबर महिन्यात जे स्पर्धा होणार आहेत त्या 2025च्या महाराष्ट्र केसरीवर आज तुम्ही संघटनेने चर्चा केली पाहिजे आणि 2025ची महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन केलं पाहिजे डिसेंबर महिन्यामध्ये। पाठीमागंही मी सांगितलं होतं, आजही तेच सांगतोय, 2 वर्षापाठीमागेही सांगितलं की जो पैलवान महाराष्ट्र केसरी होणार आहे त्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस हे आयोजकानं जाहीर केलं पाहिजे। खरं ज्या आयोजकाची तयारी आहे की त्या महाराष्ट्र केसरीला 1 कोटी रुपयाचं बक्षीस देण्याची तयारी असेल त्यानंच या स्पर्धेचं आयोजन करावं असं माझं प्रामाणिक मत आहे। त्याच्या पाठीमागचं कारणही असंच आहे, 15-20 वर्ष आयुष्यातली खर्च करून 50-60 लाख रुपये खर्च करून शेतकऱ्याचं पोरगं एक पोरगं महाराष्ट्र केसरी होतं। तिथं 100 जण असे शेतकऱ्याची मुलं आलेली असतात आणि त्यातला 1 महाराष्ट्र केसरी होतो, म्हणून त्याला 1 कोटी रुपये बक्षीस मिळालं पाहिजे। त्याच महाराष्ट्र केसरीचं आपल्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव करत असताना त्यानं ऐन उमेदीतली 15-20 वर्ष खर्च करून तिथं पोचलेला असतोय। उतार वयात खरं त्याची वाईट अवस्था होती जी आज आम्ही डोळ्यानं बघतोय महाराष्ट्र केसरींची। आज नगरचे पैलवान असतील, सोलापूरचे असतील किंवा असे अनेक महाराष्ट्र केसरी पैलवान आहेत, त्यांची उतार वयात औषधोपचाराची सुद्धा सोय होत नाही। म्हणून जे 1 कोटी रुपये मिळणार आहेत ते त्याच्या नावावर ठेवून शासनानं त्याला जे व्याज 1 ते 1.5 लाख रुपये महिन्याकाठी मिळेल ते त्याला द्यावं, त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला सुद्धा हे पैसे मिळणार आहेत। म्हणून हा मी एक माझी प्रामाणिक भावना घेऊन सर्वांच्या समोर उभा आहे। आज शासनाने ह्याचा गांभीर्याने विचार करावा, नाहीतर येणाऱ्या 4 दिवसामध्ये उपोषणाच्या लोकशाहीच्या मार्गाने मी हे आंदोलन उभा करतोय। आज 4 दिवसामध्ये सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणीय उपोषणाला मी बसणार आहे। माझ्या मागण्या सरकारपुढे मी मांडणार आहे आणि खरोखर त्या गांभीर्याने जर मागण्या मान्य नाही केल्या तर येणाऱ्या काळामधलं कुस्ती क्षेत्रासाठी जे पाऊल माझं मी घेणार आहे ते खरोखर अतिशय आक्रमक आणि शासनाला न परवडणार आहे। त्यामुळे शासनाने याचा विचार करून याच्यावर तोडगा काढावा ही माझी प्रामाणिक भावना आहे। म्हणजे एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्रात व्हावी अशी तुमची इच्छा आहे। आता माझ्या उपोषणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे। 1 राज्य 1 खेळ 1 संघटना, कारण जशी कुस्ती क्षेत्राला कीड लागलेली आहे ह्या राजकारणाची तशी अन्य खेळाला सुद्धा लागलेली आहे। असे अनेक खेळ आहेत की जिथं 2, 3, 4, 5 संघटना आहेत। 1 राज्य 1 खेळ आणि 1 संघटना ही योजना सरकारनं राबवली पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये आयोजकानं महाराष्ट्र केसरीला 1 कोटी रुपये दिले पाहिजेत, सरकारनं नाही। सरकारकडून जसं 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर DYSP पदी डायरेक्ट नियुक्ती होती, त्याच पद्धतीनं कमीत कमी 1 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर PSI पदी नियुक्ती व्हावी। मग त्यात डोपिंग टेस्ट असेल, शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड यांची बंदी उठवण्याचा मुद्दा असेल, असे 4-5 मुद्दे घेऊन मी उपोषणाला बसणार आहे। आणि खरखर मागण्या जर मान्य झाल्या नाहीत, ह्यातली माझी एकही मागणी मान्य न होण्यासारखी नाही। सगळ्या मागण्या ह्या कुस्ती क्षेत्राच्या भल्यासाठी आहेत आणि त्या मागण्या माझ्या मान्य करायची माझी सरकारला विनंती आहे। तर येणाऱ्या काळामध्ये
मुंबईच्या दिशेनं अतिशय मोठ्या नियोजनानं मी मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे आणि ते खरं अतिशय आक्रमक माझं पाऊल असणार आहे. सगळे महाराष्ट्र केसरी एकत्र येतील या निमित्तानं आंदोलनात. जे आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी झाले ते 100% आतापर्यंत फोन झाले ते माझे आणि त्यांच्या सर्वांच्या विचारानंच मी आज ही प्रेस घेतोय. सर्वांच्याबरोबर चर्चा करून बोलून ही प्रेस घेतोय आणि येणाऱ्या काळामध्ये अतिशय आक्रमकपणे मी मुंबईच्या दिशेनं मंत्रालयाच्या दिशेनं जाणार आहे. त्यामुळे ह्याचा गांभीर्याने सरकारने विचार करावा. शेवटचा प्रश्न, रोहित पवारांनी एका कुस्ती स्पर्धेची घोषणा केली, मात्र या कुस्ती स्पर्धांना कुस्तीगीर परिषद किंवा अन्य काही संघटना त्याच्याकडून निर्बंध लावले जातात की यामध्ये सहभागी होऊ नये, तर कितपत योग्य आहे हे सगळं? ह्याच गोष्टीचा विचार करून हे योग्य नाही. कुस्ती क्षेत्रात खरं हे पैलवानांच्या नुकसानाचा मुद्दा आहे हा. आणि इकडे खेळा तर इकडे खेळून देणार नाही, आर्मीचा असला तर त्याला महाराष्ट्र केसरी खेळून देणार नाही, रेल्वेत काम करत असलं तर खेळून देणार नाही. हे खरं जाचक अशा अटी पैलवानांच्या वरती लादण्यात आलेल्या आहेत. हे याचा भाग मी ह्या दोन संघटनेचाच आहे. या दोन संघटनेचा वाद मिटवून जर नाही मिटला तर शासनाची कमिटी नियुक्ती करून ह्या महाराष्ट्र केसरी असेल कुस्ती क्षेत्र हातात घ्यावं आणि चांगल्या पद्धतीने हाताळावं अशी माझी प्रामाणिक भावना आहे. धन्यवाद. तर प्रामुख्यानं महाराष्ट्र केसरी जे आहे हे महाराष्ट्र केसरी एकच महाराष्ट्रामध्ये कुस्ती स्पर्धा व्हावी ही प्रामुख्यानं मागणी घेऊन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आंदोलनाच्या भूमिकेत दिसतात आणि एक प्रकारे कुस्ती सुधार चळवळ ही एक प्रकारे उभारू इच्छित आहेत. आणि या कुस्ती सुधार चळवळीला महाराष्ट्रभरातील आतापर्यंत जे महाराष्ट्र केसरी झालेत ते देखील सहभागी होऊ शकतात या आंदोलनात. त्यामुळं एकूण या कुस्ती क्षेत्राला जे काही वादाचे गालबोट लागत आहेत सातत्यानं त्यानुसार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची ही आंदोलनाची जी भूमिका आहे ती आंदोलनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आता यामध्ये सरकार या कृषी क्षेत्राकडे या वादाकडे कसं पाहत आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.